आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळामार्फत शिंदखेडा परिसरातील शेतकऱ्यांसाठी विजेचा रात्रीचा दिलेला वेळ बदलून दिवसा करण्याबाबत भारतीय जनता पार्टी शिंदखेडा यांच्या मार्फत कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी शाखा शिंदखेडा यांना दिनांक 26 डिसेंबर शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजता कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अभियंता अनुपस्थित असल्यामुळे सहाय्यक अभियंता भावेश तेटू यांना निवेदन दिले। त्यात शेतकऱ्यांसाठी दिलेल्या शेतीच्या विजेचा कालावधी संध्याकाळी 8 ते पहाटे 5 असा असून तो शेतकऱ्यांसाठी अतिशय त्रासदायक आहे। पहिले दिवसाचा वेळ दिला आणि नंतर बदल करून शेतकऱ्यांची फरफट का करीत आहेत असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी व्यक्त केला। वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये बिबट्यांचा वाढलेला वावर तसेच रात्रीच्या वेळी वाढलेली थंडी अशा निरनिराळ्या गोष्टींमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी देणे अतिशय कष्टदायक आणि त्रासाचे झाले असून शेती कशी कसावी आणि या विवंचनेत शेतकरी बांधव आहे। विजेपायी हातातील हंगाम निसटून जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली। त्यामुळे ती वेळ तात्काळ बदलून सकाळच्या सत्रात दिल्यास शेतीची कामे सहजपणे शेतकऱ्यांना करता येतील। शेती टिकली तर मनुष्य टिकेल ही भावना शेतकऱ्यांची असून त्या भावनेचा आपण आदर करावा आणि रात्रीची वेळ बदलून द्यावी। अन्यथा तसे न झाल्यास पुढील 5 दिवसात महाराष्ट्र राज्य वितरण महामंडळ कार्यालयावर कार्यकारी अभियंता यांच्या विरुद्ध शेतकऱ्यांचे मोठे जन आंदोलन काढण्यात येईल आणि त्याचे होणारे परिणामास अधिकारी आणि कार्यालय जबाबदार राहील याची नोंद घ्यावी अशी तंबी देण्यात आली। निवेदन देतेवेळी शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी संजय कुमार महाजन, माजी उपनगराध्यक्ष भिला पाटील, नगरसेवक दादा मराठे, ज्ञानेश्वर सकट, गुलाब सोनवणे, कुणाल पाटील, विनोद पाटील, पंडित माळी, श्याम सोनवणे, राजाराम सोनवणे, सुखदेव सोनवणे आदी यांची उपस्थिती होती। संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा माझा। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।